नमस्कार मित्रांनो, हे मागचं डेकोरेशन बघून तुम्हाला समजलं असेल की काय आहे ते. ॲक्च्युली उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे. श्रद्धाला माहिती नाही मी हे डेकोरेशन कधी केलं ते, कारण सकाळी मी तिला सोडायला गेलो ऑफिसला. तिथून मी ऑफिसला घेऊन हाफ डे घेऊन घरी आलो. आणि माझा मित्र आहे प्रथमेश पालव, त्याची श्री इव्हेंट हे कंपनी आहे, तो हे सगळं डेकोरेशन करतो. मग त्याच्यामुळे तिने मी हे सगळं केलेलं आहे. हे त्याने मोजून 15-20 मिनटामध्ये सगळं मला करून दिलं आहे. एकदम छोटंसं सिम्पल एकदम. आता ते तिला श्रद्धाला माहिती नाही, आणि श्रद्धाला हे सरप्राइजेस खूप आवडतात. तिने मला खूप वेळा बोललं आहे, म्हणून मी दरवेळी ट्राय करत असतो तिला आवडलं असं मला करायला. काय माझ्या एका वर्षाआधी, म्हणजे जेव्हा आधी माझ्याकडे काहीच नव्हतं, पण जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली, ती ॲक्च्युली खरं माझ्या लक्ष्मी म्हणून आलेली घरात. म्हणजे म्हणतात ना की मुलगी आली ती माझं नशीब घेऊन आली सोबत. आणि त्यानंतर मग माझी प्रगती झाली पुढे, आणि हळूहळू होते. लवकरच अजून भरपूर काय होईल. तर तिला आता 6 वाजता मी आणला होतो. 6 वाजता आणल्यानंतर मग तिची रिॲक्शन काय आहे तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कशी वाटते तेव्हा मला सांगा. हे मी त्यामध्ये फोटो लावलेत, तुम्हाला दाखवतो काय काय आहे. यामध्ये ॲक्च्युली हा आमचा सर्वात पहिला फोटो आहे. हा 2018-19 मधला असेल. त्यानंतर मग हा त्यानंतरचा आहे. त्यानंतर हे बाकीचे फोटो मी घेतले आहेत. नंतर आमच्या लग्नाचा फोटो मी लावला आहे. हे किती सुंदर दिसतंय बघा याच्यामध्ये. हा आमच्या दोघांचा फेवरेट फोटो असं मी केलेलं आहे. आणि मी केक पण आणला आहे. केक्स पण आणला आहे. तो ॲनिव्हर्सरीला केक मला पाहिजे होता, मला भेटला नाही. तर बघूया मॅडम आल्यानंतर मॅडमला हे सगळं आवडतं का. हा जुगाड केला आम्ही. ॲक्च्युली हे तिने दिलं आहे. ज्यावेळी मी आणलं आहे हे विक्रोळीवरून दुकानातून, त्यामध्ये हे फाटलेलं होतं, त्यामुळे हवा राहत नाही. मग आम्ही इथे माझं भिंत छोटी आहे त्यामुळे मी ते रिप्लेस करून ते व्ही लावलं आहे. हो प्यार तेरे नाल यार तेरे नाल जान भी तैथों वारदे आ। मैं आ तेरा तू ए मेरी इन्ना तैनू प्यार दिया। दुनिया जो मर्जी ए बोले तेरे ते एतबार बड़ा, इसे गल दा मान है करदी रहिंदा मेरे नाल खड़ा। मैं पैरां दी मिट्टी तेरे पैरां दी मिट्टी, तू ए मेरा कोहिनूर वे देखी सोहणिया। तर हे असं प्रणेशने मला सरप्राईज दिलाय, गोड गोड बोलून घरी आणलं, आणि हे असं सरप्राईज होतं. हॅलो, आता आम्ही आलो डिनरला. आमची ॲनिव्हर्सरी उद्या आहे, पण आम्ही आज सेलिब्रेट करतो कारण की उद्या आम्ही जातो आहे बाहेर. त्यामुळे मला थोड्या वेळाने सांगू, ठीक आहे? गणेशने मला खूप चांगला सरप्राईज दिला आहे, मला आवडला. आता आम्ही जेवणार आहे. आता आम्ही मच्छी आणि चिकन खातो. ऑर्डर दिली तेव्हा ना मी हरगोली ठाण्याच्या एक रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. बघू, फर्स्ट टाईम आलो आहे. चांगलं वाटतं. आंबट सांगते मी तुम्हाला इथला ॲम्बियन्स दाखवतो. माझं चपाती फोनवरती बिल झाली. आम्ही ना हे मागवलं प्रॉम्प्टेड. काय होतं गणेश, नाव विसरलं. प्रॉन्स पापड. तर हा केक आणलाय प्रणेशने, पण आता तो कट करायला आमच्याकडे वेळ आहे, कारण की आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि आम्हाला 3 वाजता बरोबर निघायचं आहे. तेव्हा आम्ही उद्या पोहोचू लवकर. तर आम्ही आत्ता असंच कट करतोय. तुम्ही बघा, जे सुंदर केक आणलाय, रोज आहेत, गोल्डन.